सचिन न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सचिनला पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये धाडलाय सचिन. एक जुना जाणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जवळपास 3 ते 4 वर्ष सातत्यानं पाहिलं तर क्रिकेट बंद ठेवलं होतं सचिन या खेळाडूनं, परंतु पुन्हा एकदा त्यानं केली आहे सुरुवात. इथून टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वलन घेतलं या बॉलनं. अगदी पाहिलं तर इथून निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. सुरेख गोलंदाजी, षटकार जरूर आला या षटकामध्ये, परंतु अक्षरशः फलंदाजांना थांबवण्याचं काम करतोय गोलंदाज रोहित. या गोलंदाजाला पाहतोय. दुसरे षटक मार्गस्थ आहे. मोठा फटका बसलाय लॉंग ऑफला सतरक्षक. इथून मात्र बॉल चाललाय तो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आलाय. चौकाच्या साह्याने धावसंख्या 2 गडी बाद 19 धावा. फुलटॉस बॉल आडवा बॅटनं बॉलला पाठवलाय मिड विकेटला. बॉल चाललाय सीमारेषा पार. सचिनच्या बॅट मधून चौकार आल्यानंतर इथून पाहिला तर हा मिड विकेटला षटकार. धावसंख्या अगदी वेगानं वाढतीये. धावफलक जाऊन पोहोचलाय 2 बाद 25 या घरात. शेवटचा बॉल अजून कदाचित शिल्लक असावा. शेवटचा 1 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या बॉलवरती जर का मोठा फटका आला तर खऱ्या अर्थानं पाहिलं तर 2 षटक इथून पहिलं षटक जरूर कमी धावसंख्येचं आलं. दुसरं षटक मागणं ठरू शकतं. बाची कडा बॉल चाललाय पाठीमागे. थर्डमॅनला त्या ठिकाणी सतरक्षक धावताना पाहतोय. बॉलला दरम्यान अडवलंय त्या ठिकाणी. इथून दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा. षटक क्रमांक दुसरा इथून संपुष्टात आलाय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. अक्षरशः पाहिलं तर 27 धावा या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत गोला केल्यात त्या गौरकामत संघाच्या फलंदाजांना. प्रवीण सारखा फलंदाज सस्त्यात बाद झाला. त्यानंतर धनंजय सारखा फलंदाजांना जवळपास त्याच्या बॅटमधून तो षटकार आला होता. त्यानंतर सचिन आणि ज्ञानेश्वर या 2 फलंदाजांना आता मोठा खेळ करावा लागेल गौरकामत संघासाठी. गोलंदाजीसाठी रवी गोलंदाजी मार्क वरती. तिसरे षटक हाताळण्यासाठी रवी या गोलंदाजाला प्राचारित केलंय. सत्तावीस धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसरे षटक गोलंदाजीसाठी रवी आलाय. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी लेग कटर होणारा हा सातत्यानं पाहिला तर अशा पद्धतीने गोलंदाजी पाहिली रवी या गोलंदाजाचे. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन घेतलं. अक्षरशः बॅटच्या अगदी जवळ होऊन या बॉलला फिरवण्याचं काम करतोय गोलंदाज रवी. दुसरा बॉल हा देखील हाफ ट्रॅकर होता. अगदी पाहिलं तर अगदी एक्स्ट्रा कव्हर्स कडे खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज ज्ञानेश्वरचा. प्रयत्न अनसक्सेस राहिला. इथून लागोपाठ दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा बॉल बादची कडा. बॉल पाठीमागे. त्या ठिकाणी थोडंसं खराब सतरक्षण पाहतोय. एकदा पूर्ण थांबवलंय सचिनना. 1च धाव. 1च्या मदतीने धावसंख्या 28. धावा. तिसरे षटक मार्गस्थ. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय जरूर. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अको टप्पाचा बॉल पाठीमागच्या दिशेने हुक केलाय
बॉलला पाठवलाय, अगदी पाहिलं तर सीमारेषा पार इथून आलाय. षटकार आलाय सचिनच्या बॅट मधून. पाहिलं गेलं तर हा ट्रॅकर बॉल होता, पाठीमागे हुक केलं या बॉलला, सीमारेषेच्या बाहेर धाडला. षटकारच्या सहाय्याने धाव संख्या 34. अकुट टप्पाचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका पाहतोय. थडमांडला अगदी त्या ठिकाणी सतरक्षक अगदी वेगानं पोचायचा प्रयत्न करत होता. बॉलनं सीमारेषा ओलांडली आहे. चौकार. चौकार आलाय. चौकारच्या साहाय्याने धावसंख्या 38. सुरेख फटकेबाजी आहे. खऱ्या अर्थानं मैदानाच्या चहू बाजूला फटक्यांची आत्ताशिबाजी करताना पाहतोय सचिनला. मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवटच्या बॉल वरती शेवट गोड करणारा सचिनच्या बॅट मधून हा षटकार. पाहिलं तर या षटकातील 2 चेंडू जरूर डॉट लागले होते. त्यानंतर सचिनला जसे स्ट्राईक मिळाले, अगदी मोठमोठे फटके त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. एक थडमानला चौकार, एक पाहिलं तर पाठीमागे स्कूप केला तो षटकार. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती हा मिड विकेटला षटकार. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा. सध्याच्या घडीला आपण पाहतोय गौर कामा संघाचे 2 फलंदाज जरूर बाद झाले. त्यानंतर सचिन आणि ज्ञानेश्वरनं अगदी स्वतःच्या खांद्यावरती ही जबाबदारी घेतली गौर कामा संघाची. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा. पहिला चेंडू फुल टॉस होता. अगदी पाहिला तर स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचला. एकच धाव. एकच्या मदतीने धावसंख्या 45 धावा. स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. बाची गडा बॉल पाठीमागे ट्रॅव्हल झालाय. 2-2 सतरक्षक धावताना पाहतोय, परंतु सीमारेषा जिंकली ती या बॉल फरार. या धावा मिळतील 4. अल्लाय खणखणीत दणदणीत चौकार. चौकार आलाय. चौकारच्या साह्यानं धावसंख्या अगदी वेगानं वाढतीये. धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 49 अंकावरती. बादची अपील केली होती, इथून पंचांनी खऱ्या अर्थानं नाकारलाय. हा बॉल सरळ शरीरावरती आदळलाय. एकच धाव. एकच्या मदतीनं धावसंख्या 50 धावा. खऱ्या अर्थानं संघाचं इथून अर्धशतक झालंय पूर्ण. 50 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत गोला केल्यात, अक्षरशः जमा केल्यात त्या गौर कामा संघाच्या फलंदाजांना. टप्पा पडल्यानंतर जमिनीलगतचा हा बॉल होता. अगदी बॉल सरळ स्टँड वरती आदळलाय. फलंदाज होईल बाद. इथून ज्ञानेश्वरच्या पारीच्यानंत तिसरा धक्का गौर कामा संघाला ज्ञानेश्वरच्या स्वरूपात. राकेश बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. धावफलकावरती धावा
50 धावा. अजून जवळपास 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तीन बाद 50. शेवटचा 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अकुट टप्पाचा बॉल कवचच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न अनसक्सेस राहिला. निर्धाव चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय स्लिपच्या शतरक्षकांना. इथून झेल टिपले. फलंदाज होईल बाद. 50 धावा. 51चं इथून लक्ष उभं केलंय.